माझी एक अट मान्य केलीस तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. जरा गप बसशील का? वेडा झालायस का? ये घेऊन आता लवकर, वाट बघतात सगळे. अगं ताई, तू काय करतेस इथे? आईंना बरं वाटत नव्हतं. कसं तरी होत होतं ना, म्हणून मग मी आले इथे त्यांच्याकडे. हो, पण इथे अशा ठिकाणी? हो अगं, काय अचानक घडलं ना सगळं. कुठे घेऊन जाऊ, काय करू, काही कळलं नाही, म्हणून मी इथेच घेऊन आले त्यांना. बरं बरं, ठीक आहे. काकू, तुला बरं वाटतंय का आता? मी पाणी, लिंबू पाणी काही देऊ? नाही नाही नको. बरं ताई, अगं चल, तुझी वाट बघतायत सगळे. हो हो चल. काकू, तू पण ये. हो हो येते. चल ताई. जेजू आले. कुठे गेली होती? मला काय माहिती. तर तुझ्याबरोबर आली ना आता. अरे मला मित्राचा फोन आला होता म्हणून मी गेलो होतो. तू खोटं बोलू नको माझ्याशी. ते बघ विधी सुरू होता आता दादाची. चल ना, बघ ना समोर. प्रीती, अगं काय, कुठं गेली होतीस तू? आई जरा शांत हो. आपण आत्ता हे सगळं नको बोलूया. विधी सगळे होऊ देत, मग आपण बोलू. आता तुम्ही त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. सुजय, हे सगळे विधी, हे लग्न, संसार, गृहप्रवेश, या सगळ्यांची स्वप्न मी तुझ्याबरोबर पाहिली होती. आणि एका क्षणात या गायकवाडांनी होत्याचं नव्हतं केलं. पण मी तुला वचन देते, मी सुद्धा यांच्या घराचं होत्याचं नव्हतं करून टाकेन. यांची एक चूक आता यांना आयुष्यभर महागात पडणार आहे. कानपुरीसाठी आता मुलीच्या भावाने स्टेजवर या. गुरुजी, कानपिळीच्या विधीसाठी माझा भाऊ येऊ शकणार नाही. तो आम्हा सगळ्यांना सोडून खूप लांब निघून गेलाय. हो ना स्वराज? हा,
दादानंतर ज्योतीनेच आम्हा सगळ्यांना सांभाळलंय, आमच्या घराला सांभाळलंय, सगळ्यांची जबाबदारी घेतली. तुम्ही ज्योतीलाच बोला. या ताई, तुम्ही पुढे या. माझ्या बहिणीला नेहमी सुखात ठेवा. ती निराश होणार नाही याची काळजी घ्या. आता सप्तपदीची तयारी चालू करतो मी, तोपर्यंत तुम्ही खाली बसून घ्या. चल. समस्त व्यार्थना परमेष्ठी प्रजापती प्रजापतीर्वृद्ध अग्नि प्रतिष्ठापने विनियोगा यो तत् नाम अग्नि प्रतिष्ठा. अग्नीला नमस्कार करा. आता आपण उभे राहा. सात वचने असतात बरं का. आयुष्यभर या 7 वचनाच्या जोरावर 2 माणसं एकमेकांशी बांधली जातात. त्यामुळे प्रत्येक वचन अगदी मनापासून आणि अत्यंत काळजीपूर्वक घ्या. त्याची काळजीच करू नका तुम्ही गुरुजी, कारण प्रत्येक वचन मी अगदी मनापासून आणि अत्यंत काळजीपूर्वकच घेणार आहे. पहिलं वचन, अन्नाची आणि समृद्धीची जबाबदारी माझ्यासोबत म्हणा. मी आपल्या घराच्या अन्नधान्याची आणि पोषणाची जबाबदारी घेतो. वचन देतो की आपल्या कुटुंबाला कशाचीच कमी भासू देणार नाही. मी आपल्या घराच्या अन्नधान्याची आणि पोषणाची जबाबदारी घेतो आणि वचन देतो की आपल्या कुटुंबाला कशाचीही कमी भासू देणार नाही. मी वचन देते की जसं तुम्ही माझ्या माणसांचा घास हिरावून घेतलाय ना, तसंच मी सुद्धा तुमच्या घरी आल्यानंतर असं अन्न शिजेल जे तुमच्या सुखाचा आणि शांतीचा घास हिरावून घेईल.